खालिद बिन वलीद नगर आणि बालाजी नगरवासी निवडणुकीवर टाकणार बहिष्कार। मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने घेतला निर्णय। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील खालिद बिन वलीद नगर आणि बालाजी नगर येथील नागरिकांना नगर परिषदेकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने येथील नागरिकांनी आगामी नगर परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। खालिद बिन वलीद नगर आणि बालाजी नगर या भागाचा मुख्य मार्ग जुना खडकी रोडचे काम पूर्ण आहे। सदर रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय। स्ट्रीट लाईटची व्यवस्था नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। पाणी पुरवठा नियमित होत नाही, सांडपाण्यासाठी नाल्या नाहीत। या नागरी सुविधेबाबत अनेक वेळा मुख्याधिकारी यांच्याकडे प्रश्न मांडण्यात आले, परंतु कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने स्थानिकांनी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून दिला आहे। या ज्या आमच्या समस्या आहेत खालिद बिन वलीद नगर आणि बालाजी नगरच्या, या गेल्या 1 वर्षभरापासून सुरू आहेत आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आमदारांनाही भेटलो, बाकीच्या मंडळींनाही भेटलो, त्यांनी अजून याच्याकडे लक्ष दिलेलं नाही। आमची मुलं बाळ शाळेत जातात, त्यांना त्रास होतो। रस्ता आता खोदून ठेवला आहे 6 महिन्यापासून, ते तशाच परिस्थितीत आहे। आता पुलाचंही काम झालं तर त्याच्यावर माती टाकून ठेवलेली पुलाची आडवी, त्याच्यामुळे मोटरसायकलसुद्धा नेता येत नाही। बरेच आमच्या स्त्रिया तिथं पडतात। हे यांची व्यवस्था अजून केलेली नाही, त्याच्यामुळे आम्ही आता मतदानावर बहिष्कार टाकणार आहे नगरपालिकेच्या, हे आता आम्ही सांगून देतो शासनाला। आज आम्ही कलेक्टर ऑफिसला बालाजी नगर आणि खालिद बिन वलीद नगर येथील रहिवासी सर्व या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो। मागील 1 वर्षापासून आचारसंहिता लागल्यापासून तर आतापर्यंतच्या काळामध्ये कोणत्याच प्रकारच्या ज्या प्राथमिक सुविधा आहे त्या बालाजी नगर आणि खालिद बिन वलीद नगरच्या पूर्ण झालेल्या नाहीत। त्यामध्ये रस्ता असेल, नाली असेल, दिवे असेल, पाण्याच्या समस्या असतील, या सगळ्या बाबतीत अजूनही 1 वर्षापासून या सगळ्या गोष्टी प्रलंबित आहेत। याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि त्यासाठी कलेक्टर साहेबांशी आम्ही या सगळ्या मुद्द्यावर व्यवस्थित आपण या ठिकाणी बोललो। कलेक्टर साहेबांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं की लवकरच या सर्व समस्यांचा निपटारा होईल। त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो। प्रशासनाला आपण काय इशारा दिलेला आहे? प्रशासनाला या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की जर ह्या सुविधा पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या निवडणुकांवर सर्व बालाजी नगर आणि खालिद बिन वलीद नगरचे रहिवासी यावर बहिष्कार टाकतील, अशा प्रकारचा प्रशासनाला इशारा दिलेला।